गुड आफ्टरनून मित्रांनो, आजच्या डे ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी आज निफ्टीमध्ये आपल्याला कशा प्रकारे एंट्री भेटणार होती, परंतु काल मी जे इंडिकेटर्स दिले होते त्या इंडिकेटर्सने कसे आपल्याला फेक एंट्रीपासून वाचवले व आपला लॉस नाही होऊन दिला याचं ॲनालिसिस करू। इथे तुम्ही बघू शकता मी आज कोणताही ट्रेड नव्हता घेतलेला। एकदा रिफ्रेश करून दाखवतो। आपल्याला ट्रेड भेटत होता, मी ऑर्डर पण पंच करणार होतो, परंतु तिथे ब्रेकआउट आलाच नाही इंडिकेटरच्या प्रमाणे। तर चला मी एकदा तुम्हाला निफ्टीच्या चार्टवरती जाऊन दाखवतो। हा निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे व इथे मी तुम्हाला काल सांगितलं की आपण कोणकोणते इंडिकेटर यूज करतो व मी त्याचं 3 दिवसाचं बॅक टेस्टिंग पण करून दाखवलं आहे। तर तुम्हाला ती स्ट्रॅटेजी आवडली नक्की मला कमेंटमध्ये जाऊन कळवा। मी त्या व्हिडिओची लिंक वरच्या आय बटनमध्ये देतो, तर तुम्ही जाऊन कालचा व्हिडिओ बघू शकता व ही स्ट्रॅटेजी किती इफेक्टिव्ह आहे, किती चांगली वर्क करते याचं तुम्हाला कळेल। तर आजचं पण तुम्हाला दाखवून देतो की आज ही स्ट्रॅटेजी कशी वर्क झाली। त्या अगोदर आपण कालचा चार्ट बघू। तर काल मार्केटने एकदम स्ट्रेट जाऊन वरच्या साईडला क्लोजिंग दिली होती 1.5% आसपास व मी तुम्हाला काल व्हिडिओ बनवताना सांगितलं होतं की उद्या एकतर गॅप ओपनिंग होईल किंवा न्यूट्रल ओपनिंग होईल, परंतु मार्केट गॅप डाऊन ओपन होणार नाही। याचं मी तुम्हाला लॉजिकल कारण पण सांगितलं होतं की आधी काय झालेलं आहे मागच्या एक्सपायरीला की मार्केट एकदम वर गेलं त्याच्यानंतर गॅप डाऊन ओपन झालं। याचं मी लॉजिक पण एक्सप्लेन केलेलं आहे। त्या व्हिडिओची पण लिंक मी आय कार्डमध्ये देतो की असं का होतं, वर गेल्यानंतर गॅप डाऊन का ओपन होतं किंवा न्यूट्रल ओपन झाल्यानंतर गॅप अप गॅप डाऊन का होता, याचं एक लॉजिकल थिंकिंग मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे। तर तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा। तर एकदा मी कालचं सांगून देतो की मार्केट इथे वर गेल्यानंतर गॅप डाऊन ओपन झालं। आता इतकं वर गेल्यानंतर गॅप डाऊन ओपन होतं हे सर्वांनाच कळून गेलं। काल जेव्हा मार्केट इतकं वर जाऊन क्लोज झालं तेव्हा रिटेल लोक इथं पुट विकत घेऊन गेले, कारण त्यांनी मागच्या वीकमध्ये बघितलं होतं की मार्केट जेव्हा पण वर जाऊन क्लोज करतं तेव्हा गॅप डाऊन ओपन होतं, तर म्हणून ते पुट विकत घेऊन गेले व मार्केटने आज त्यांचा गॅप ओपन होऊन सर्व टाईम डिके पण खाल्ला, स्टॉप लॉस पण खाल्ला। तशा प्रकारे ऑपरेटर गेम करत असतात मार्केटमध्ये। तर म्हणून आपण ऑपरेटरसारखी थिंकिंग करायला पाहिजे, रिटेल लोकांची थिंकिंगच्या एकदम ऑपोजिट। तर चला आपण आजचं इंडिकेटरने आपली कशी एंट्री वाचवली ते बघू। तर इथे काय बघायला मिळतं आहे की मार्केट आपण म्हणल्याप्रमाणे गॅप ओपनिंग झालं, गॅप ओपन झाल्यानंतर खाली आलं, परंतु इथे कॅन्डलचे विक्स बघू शकतात की खालच्या साईडला किती मोठे मोठे विक्स आहेत। तर हा जो डाऊन ट्रेंड आहे हा स्ट्रॉंग नाही आहे, हा वीक आहे, कारण हळूहळू येतोय खालच्या साईडला वीक म्हणजे बायर्स आपल्याला बघायला मिळत आहे प्रत्येक कॅन्डलवरती। तर मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला एका ट्रेंडमध्ये एक मोठ्या कॅन्डल पाहिजे। जर आपल्याला छोट्या कॅन्डल बघायला मिळत आहे ना तर तिथून रिव्हर्स होण्याचे चान्सेस जास्त असतात। तर तसंच इथं बघायला मिळत आहे की आपल्याला जे कॅन्डल बघायला मिळालं ना त्याच्या खालच्या साईडला खूप मोठे विक्स आहेत, इथे तुम्ही बघू शकता। तर म्हणून मार्केट इथून रिव्हर्स झाले व आपल्या R1च्या रेजिस्टन्सवरती येऊन कन्सोलिडेशन करू लागले। आता इथे कन्सोलिडेशन करत असताना आपण बघू शकतो की आजचा पण इथं R1चा एक रेजिस्टन्स होता व कालचा पण इथं R3चा रेजिस्टन्स होता। आता जर तुम्ही इथे कन्फ्यूज होत असाल की हे R1 काय आहे R3 काय आहे, तर मी काल व्हिडिओमध्ये माझी स्ट्रॅटेजी थोडीशी एक्सप्लेन केलेली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा। जर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आवडली तर मी तुमच्यासाठी एक कंप्लीट व्हिडिओ घेऊन येईल। तर इथे आपण जी स्ट्रॅटेजी यूज केली इंडिकेटरची पिवोटवाली, तर तिथे आपल्याला 2 रेजिस्टन्स इथे बघायला मिळत आहे व त्या आधीचं पण एक रेजिस्टन्स त्याच लेवलवरती आहे। तशा प्रकारे इथे 3 रेजिस्टन्स होते। तर जेव्हा इथून मार्केटने मॉर्निंग स्टार म्हणून ब्रेकआउट दिला तर इथे मी बाय काय नाही गेले, कारण जर आपण इथे बाय केलं असतं तर आपला स्टॉप लॉस असला असतं या ठिकाणी व लगेच तिला वरती लगेच याच ठिकाणी रेजिस्टन्स भेटले असते। तर म्हणून इथे गुड रिस्क टू रिवॉर्ड नव्हता, तर म्हणून हा ट्रेड मी अवॉइड केला। तर त्यानंतर निफ्टी वर गेला, तिथे कन्सोलिडेशन करू लागला, त्यानंतर त्या लेवलला ब्रेकआउट दिल्याची कॅन्डल पण बघू शकतात किती वीक आहे, एकदम स्ट्रॉंग कॅन्डल नाही आहे ग्रीनवाली। हा ट्रेड पण अवॉइड केला। तसं म्हणजे हा ट्रेड घेतला नसता, कारण मार्केट सलग काल पण इतकं वाढला आहे, त्यानंतर गॅप ओपन होऊन वर जाऊन मग परत पुन्हा ब्रेकआउट दिला। तर मी काय प्लॅन केला होता की मार्केटला आधी खाली येऊन देऊ, या वरतून सपोर्ट घेऊन देऊ व सपोर्ट घेतल्यानंतर जेव्हा तो या रेजिस्टन्सला ब्रेक करेल तेव्हा आपलं फर्स्ट टार्गेट आपण डिसाईड केलं होतं 18360चं व त्यावरती पण मी एक लेवल ड्रॉ केली होती, ही जी ग्रीन लाईन दिसते ना 390ची। कारण आपलं काय असतं की जर वरून सपोर्ट घेऊन जर याने ब्रेकआउट दिला असता ना तर आपलं टार्गेट असतं डायरेक्ट पिवोटवाला, परंतु इथे तुम्ही बघू शकतात की पिवोटचं अंतर खूपच जास्त आहे 65 पॉईंटचं। तो निफ्टीसाठी हे खूप अवघड आहे 65 पॉईंट कव्हर करणं, कारण मार्केट कालच इतकं वाढलं आहे आणि मार्केट खूप एक्सटेंड झालेलं आहे। तर एका दिवसामध्ये आपल्याला 65 पॉईंटचं टार्गेट भेटेल त्याची शक्यता कमी होती। म्हणून मी काय केलं, एक फिबोनाची टूल आहे, एक सेकंड। जेव्हा मार्केटने इथून रिट्रेसमेंट घेतली या लोपर्यंत मी फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ केली व इथे तुम्ही बघू शकता की जो फिबोनाचीचा 1.61 व 2.61 आहे ते लेवल्स मी इथे ड्रॉ केलेले होते, कारण मार्केट जेव्हा वर जाईल तेव्हा इथे रेजिस्टन्स घेईल। तर इथे रेजिस्टन्स घेताना कॅन्डलस्टिकचे पॅटर्न बघून मी इथून प्रॉफिट बुक करायचं ठरवलं असतं किंवा अजून हा प्रॉफिट राईड केला असता या लेवलपर्यंत, जर इथे आपल्याला मोमेंटम बघायला मिळाली असती तर जसं मी सांगितलं की आपण काय प्लॅन केलं होतं, आधी आपला सपोर्ट घेऊन येईल मग नंतर आपण रेजिस्टन्सचा ब्रेकवरती बाय करू। तर निफ्टी खाली आला, हा ब्रेकआउट फेल केला। जसं मी तुम्हाला सांगितलं की हा खूप वीक ब्रेकआउट आहे, वरच्या साईडला खूप शॅडो आहे या कॅन्डलची। तर निफ्टी खाली आला, वरती सपोर्ट घेतला, बघू शकता इथे तुम्ही
की निफ्टी खाली येऊन किती स्ट्रॉंग सपोर्ट घेऊन वर गेला, कारण हे VWAP जे इंडिकेटर मी सांगितले ना त्या स्ट्रॅटेजीमध्ये, हे खूपच स्ट्रॉंग इंडिकेटर्स आहे. नंतर इथून सपोर्ट घेऊन निफ्टी वर गेला व वर जाऊन इथे वीक बनवली. जर इथं ब्रेकआउट आला असता ना तर मी इथे ऑर्डर तयार पण करून ठेवली होती, तर इथे बाय केलं असतं, स्टॉप लॉस ठेवला असता ही जी ट्रेंड लाईन लावली ना या ट्रेंड लाईनच्या खाली, व आपलं फर्स्ट टार्गेट असतं हे वाला 1:2चं, आणि त्यावरती ती ग्रीन लाईन मी जे तुम्हाला सांगितली. परंतु इथे बघू शकतात की निफ्टीने इथे ब्रेकआउटच दिलं नाही. ब्रेकआउट दिल्यानंतर पुन्हा निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर आला व पुन्हा निफ्टी हळूहळू वर जाऊ लागला. आता वर जात असताना जर आपण क्रॉसिंगवरतीच बाय केला असतं ना तर इथे आपला स्टॉप लॉस गेला असता. म्हणून दरवेळेस मार्केटमध्ये म्हणतात की आपली जी स्ट्रॅटेजी असते, जसे स्ट्रॅटेजीचे काय रूल्स आहे की आपण क्लोजिंग होऊपर्यंत वेट करू व क्लोजिंग झाल्यानंतरच ट्रेड करू. जर मी या अँटिसिपेशननी किंवा फोमोमध्ये येऊन जर इथे एंट्री घेतली असते ना की आता ब्रेकआउट देईलच, कारण एक वेळेस टेस्ट केला, 2 वेळेस टेस्ट केला, हा तिसरा टाईम आहे तर ब्रेकआउट येईल, तर इथे आपले स्टॉप लॉस गेला असता. किंवा त्यानंतर जरी बघितलं ना की मार्केट खाली आलं, पुन्हा वर जाऊ लागलं, त्यानंतर हाय पण ब्रेक केला, तर इथं पण मी फोमोमध्ये एंट्री घेऊ शकलो असतो. परंतु मला माहिती की आपल्या रूल्सवरती स्ट्रिक्ट राहा, जर इथे ब्रेकआउट आला तरच आपण बाय करू. तर इथे तुम्ही बघू शकतात की कसं या पिवोटच्या रेजिस्टन्सनं आपल्याला एंट्री घेण्यापासून वाचवलं. नंतर त्यानंतर मार्केट डायरेक्ट फॉल झालं. आता फॉल झाल्यानंतर जेव्हा निफ्टीने ही लेवल ब्रेक केली ना तेव्हा मग मी बाईंगमधून सेलिंगमध्ये आलो, कारण आपल्याला एकदम रिजेक्ट नाही राहायचं मार्केटमध्ये, आपल्याला मार्केटसोबत चेंज व्हायचं. आपण आता कोणती स्विंग प्लॅन करायला पाहिजे. तर जेव्हा निफ्टीने हा ब्रेकडाऊन दिला ना व या लाईनवरती येऊन कन्सोलिडेशन करत होता, तेव्हा मी ठरवलं की जेव्हा निफ्टी वर जाईल व VWAPवरती एखादी रिजेक्शन कॅन्डल बनवेल ना, इन्व्हर्टेड हॅमर किंवा डोजी, तेव्हा आपण पूर्ण सेल करू. स्टॉप लॉस टू त्या रिजेक्शन कॅन्डलचा वरचा व टार्गेट असेल आजच्या लोच्या आसपास. पण ते तुम्ही बघू शकतात की निफ्टीने डायरेक्ट फॉल देऊन निफ्टी खाली गेला. तर म्हणून आपले दोघं पण ट्रेड इथं नाही भेटले. पहिला ट्रेड तर आपल्याला वाचला आहे व सेकंड ट्रेड आपल्याला भेटलंच नाही. तर अशा प्रकारे ही इंडिकेटर्स यूज केले जातात. तर तुम्ही तो कालचा व्हिडिओ जाऊन बघू शकतात व जर तुम्हाला ती स्ट्रॅटेजी आवडली तर मी तुमच्यासाठी एक कंप्लीट व्हिडिओ घेऊन येईल. तर इथे तुम्ही बघू शकतात की मार्केट खालीच पडत आहे. तर चला उद्या बघू, उद्या आपल्याला ही स्ट्रॅटेजी कशा प्रकारे एंट्री देते मार्केटमध्ये. तर जर आपल्याला अनालिसिस आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.